नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. बघा, कालच 25/2/2026 रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीशी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या कोणत्या महत्त्वपूर्ण मागण्या मान्य झाल्या हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत एक बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या महत्त्वपूर्ण मागण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. काही मागण्यांना आदिती तटकरे यांनी मंजुरी दिली तर काही मागण्यासंदर्भात त्यांनी स्पष्टता सकारात्मक भूमिका दर्शवलेली आहे. तर कोणत्या मागण्या आपल्या इथं मान्य करण्यात आल्या हे आपण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून, या इतिवृत्ताच्या माध्यमातून जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल. तर बघा ताईंनो, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने 25/2/2026 रोजी आज रोजी माननीय महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, प्रधान सचिव, उपसचिव, ICDS आयुक्त यांच्यासोबत मंत्रालयात कृती समितीची बैठक झाली. सुमारे 1.25 तास चाललेल्या या बैठकीमध्ये कृती समितीच्या वतीने शुभा शमीम, राजेश सिंह, दत्ता देशमुख, जीवन सरोडे, शकुंतला घोरपडे आदी उपस्थित होते. प्रोत्साहन भत्ता मानधनात वर्ग करणे, सेविकापदी थेट नियुक्ती करण्यात आलेल्या मूळच्या मिनी सेविका व मदतनीस यांचे निवृत्तीचे वय 65 करणे, आजारपणाची रजा, उन्हाळ्याची 1 महिना सुट्टी, ग्रॅज्युइटी, मासिक पेन्शन, थकीत केंद्रीय मानधन, 5 GBचा टॅब, डेटा रिचार्ज, थकीत TADA, इंधन, CBE भत्ते, लाडकी बहीण, अर्ज भरण्याचा मोबदला आदी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जुन्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 65 करणे, सर्व थकीत देयके अदा करणे अशा काही मागण्या या बैठकीमध्ये मान्य केल्या गेल्या. प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे हे मान्य करून 15 दिवसात आपल्या सूचना पाठवण्याबाबत त्यांनी सर्व संघटनांनी यावेळेस आवाहन केलेले आहे. उन्हाळ्याची सुट्टी वाढवणे आणि मदतनीसांना लाडकी बहीण अर्ज भरण्याचा मोबदला देणे याबाबतीत मात्र सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही आहे. अंगणवाडीपासून ठराविक अंतरावर खाजगी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बालवाड्या काढायला परवानगी न देण्याबाबतच्या शालेय विभागाशी तसेच निवडणुकांचे काम न देण्याबाबत निवडणूक आयोगाशी चर्चा करून त्यांनी मान्य केले. एकूणच बैठकीमध्ये अनेक विषयांवरील चर्चा ही पुढे गेलेली आहे. बृजपाल सिंह, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल पडवळकर, भगवानराव देशमुख, जीवन सरोडे, जयश्री पाटील यांच्याकडून ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या समोर आलेली आहे. बघा ताईंनो, याच्यामध्ये फक्त अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या जो आपला थकीत TADA आहे, मानधन जे आहे थकीत, त्याच्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. उन्हाळ्याची सुट्टीबाबत आदिती तटकरेंनी कोणता देखील निर्णय दिलेला नाही. तसेच लाडक्या बहिणींचे फॉर्म ज्या मदतनीसांनी भरले त्यांच्या संदर्भात देखील अजून कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय झालेला नाही आहे, अशी माहिती आपल्याला या इतिवृत्ताच्या माध्यमातून समोर आलेली आहे. ताईंनो, बघा, या व्हिडिओमध्ये या माहितीमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण कालच एक माहिती पाहिली की महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती संघाने एक मागणी केलेली की उन्हाळी सुट्टी 1 महिना करा आणि त्याच्या संदर्भात लाभार्थ्यांना THR वाटप करा 1 महिन्याचं. त्याच्या संदर्भात आदिती तटकरे यांनी कोणतीही सकारात्मक स्पष्ट भूमिका सांगितलेली नाही, अशी माहिती आपल्याला या व्हिडिओच्या या इतिवृत्ताच्या माध्यमातून समजत आहे. बघा, या बैठकीमध्ये फक्त जुन्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 65 करणे आणि सर्व थकीत देयके अदा करणे या मागण्या फक्त मान्य करण्यात आलेल्या आहे. प्रोत्साहन भत्त्याच्या संदर्भात देखील महत्त्वपूर्ण मागणी इथं मांडण्यात आली होती. त्याच्या संदर्भात आदिती तटकरेंनी सकारात्मक भूमिका दर्शवलेली आहे आणि 15 दिवसात त्यांनी हे याच्या संदर्भात आदेश काढू अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे. उन्हाळ्याची सुट्टी वाढवणे आणि मदतनीसांना लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्याचा मोबदला देणे याबाबतीत मात्र सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. वेळेच्या अभावी काही प्रश्न हे अजून राहिलेले आहेत, ते पुढच्या वेळेस नक्कीच मांडू अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे. हा व्हिडिओ आणि ही माहिती ताईंना अत्यंत महत्त्वाची आहे. जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना, मदतनीस ताईंना शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे नवनवीन अपडेट्स आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.